हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास सारे पॉवर प्लांट उडवून टाकू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचे सोडणार नाही, इराणचं प्रत्युत्तर. आखाती देशातील युद्धाचा आजचा 23वा दिवस. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान. मृतांची संख्या 1,500 पार. तर इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य. इराण युद्धात पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी. अमेरिकेनं आमच्यावर हल्ला केल्यास भारतावर हल्ला करू. पाकचे भारतातले माजी राजदूत अब्दुल बासितची बडबड. राज्यांना 20% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी मिळणार. केंद्र सरकारचं राज्यांना पत्र. एलपीजीचं एकूण वाटप 50% पर्यंत पोहोचलं. गोंदूबाबा अशोक खरात आणि नीरज जाधवची आजही समोरासमोर चौकशीची शक्यता. काल खरातची 7 तास एसआयटी चौकशी. तर चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधवमध्ये वाद. सूत्रांची माहिती. रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार. काल सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, तटकरेंची बैठकीनंतर माहिती. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम सामन्याचा थरार. माती विभागातून महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, तर गादी विभागातून जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीत. माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये फायनल. अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा. 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रबी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीची आस. पुण्याच्या दरीपुरावर 4 चाकी वाहनांचा अपघात. पुणे-मंगळुरू महामार्गावर वाहनं एकमेकांना धडकल्यानं दुर्घटना.